वसा जनसेवेचा। शहरात सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार धडाधड समोर येत असून न्यू तिरुपती एजन्सीचे व्यापारी नितीन जयस्वाल यांना आलेल्या एका संशयास्पद फोनने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। रात्री अचानक आलेल्या फोनमध्ये समोरच्या व्यक्तीने जिजामाता स्टेडियमवर माल पाठवण्याची मागणी केली। विश्वास बसावा म्हणून बोलणाऱ्याने मी तिथे माणूस पाठवतो असे सांगत पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचे नाटक रचले। नितीन जयस्वाल यांनी अकाउंट डिटेल्स दिल्यानंतर या भामट्याने चुकून तुमच्या खात्यात जास्त पैसे गेले आहेत असा बनाव केला। मात्र जयस्वाल यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ बँकेत संपर्क साधला। बँकेकडून स्पष्ट सांगण्यात आले की त्यांच्या खात्यात कोणताही पैसा जमा झालेला नाही। त्यानंतर फसवणूक करणारा सतत 2 वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत दबाव टाकू लागला। जर OTP किंवा इतर गोपनीय माहिती दिली असती तर क्षणात खात्यातील सर्व रक्कम साफ झाली असती। सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर व्यापारी नितीन जयस्वाल यांनी सर्व व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे। ऑनलाईन व्यवहार करताना अतिशय सावध रहा। कोणालाही OTP किंवा अकाउंटची गोपनीय माहिती देऊ नका। बुलढाण्यात सायबर फ्रॉड सक्रिय आहेत। सिटी न्यूज। न्यू तिरुपति एजेंसी से बुलढाना, नितिन जायसवाल। मुझे एक कॉल आया था रात में कि सवेरे ऐसे सर जिजामाता स्टेडियम पर माल भेजो करके। मैंने वहाँ पर माल भेजा तो बोले उन्होंने कि मैं तुम्हारे अकाउंट डिटेल दे दो, हम उस पर पैसे डाल देते हैं। और फिर मैंने अकाउंट डिटेल उनको भेजा। वो बोले तुम्हारे अकाउंट में हमारे गलती से एक्स्ट्रा पैसे चले गए, तो ये अकाउंट में से आप हमें स्कैनर पे पैसे रिटर्न करवा दो। मगर मेरे को शंका आई तो मैंने बैंक में कॉल करके पूछा, महाराष्ट्र बैंक में, कि मेरे अकाउंट में कुछ ऐसा पैसा आया है क्या? तो बोले नहीं आया कुछ भी। और फिर वो मेरे को कॉल कंटिन्यू कर रहे थे। मेरे पास में 2 नंबर है, वो नंबर मैं शेयर करता हूँ। तो वो नंबर से कॉल आके तुम जल्दी से पैसा डालो, बोले हम मेजर बोल रहे, बोले गवर्नमेंट का पैसा है, बोले एक्स्ट्रा तुम्हारे अकाउंट में आ गया है। मगर मेरे को शंका आने की वजह से मैंने वो पैसा कुछ रिटर्न डाला नहीं। बाद में पता चला बैंक में कि पैसा नहीं आया है, तो बाद में फ्रॉड हो रहा है करके अकाउंट डिटेल मांग रहे थे वो, मैंने नहीं दिया उनको। तो मेरा नहीं तो मैं अकाउंट डिटेल देता था, OTP वगैरह, तो मेरा अकाउंट खाली हो जाता था। तो सभी व्यापारी बंधुओं को विनती करता हूँ कि ऐसा कोई कॉल आने के बाद में सावधानी बरते, नहीं तो आपका अकाउंट खाली हो सकता है। आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात। डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर, ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी, आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल, मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोलणारा कॉर्न पीलर, कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर, क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी, मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर, उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश, वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर, संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी 3D आणि 4D मसाजर, चाकू सुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर, आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर, पापड वांगी तसेच सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर, पाठ मान कंबरदुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर, डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप, गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर, संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग, वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड, मोबाईल आणि टीव्हीचे वेड कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी, तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी। इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे। या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या। रेणुका मंगल कार्यालय, गर्दे सभागृहाजवळ, बुलढाणा। प्रदर्शन 22 डिसेंबर पर्यंतच। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।